नमस्कार, वंचित मिशन न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. नवीन पिढी अनेक वेळेस तो उल्लेख होतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार तरुणांच्या हातामध्ये कधी कधी विचार करतो मनात, आपलं वय काय झालंय ह्याचाही विसर पडू नये. तरुण दिसणारे मध्यवयाचे असं जर आता ह्याच्या पुढे उल्लेख केला तरी हरकत नाही. आणि मग पुन्हा विचार करत होतो मी की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब 43व्या सर्वसाधारण सभेला ते दोघं उपस्थित आहेत. हा रेकॉर्ड असेल. ही नॉट आउट 43 सर्वसाधारण सभा अटेंड केलेल्या सहकार्यातल्या दो हंसों का जोडा जर म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पहिल्या संचालक मंडळापासून आजपर्यंत ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार त्यांच्या आदर्शानं, त्यांच्या सहकार्यानं चालतोय. आणि ते त्या काळात माझ्यापेक्षाही तरुण होते जेव्हा काका चेअरमन झाले असतील. त्याने 87 काका आपलं पहिलं टर्म 87. 87 मध्ये काका 1950 तर त्यांचा जन्मवर्ष, तर ते 33 वर्षाचे होते. 33-37. मी जेव्हा झालो तो मी 40च्या पुढे होतो. पण खऱ्या अर्थानं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार त्यावेळेच्या तरुणांच्या हातामध्ये गेल्यामुळं आज आपण हा दिवस पाहतोय. ह्यासाठी जोरात टाळ्याच्या गजरा दोघांचं आपण सन्मान केला पाहिजे. एक विचाराची पारदर्शकता आपल्या भागामध्ये, आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या सभासदांसाठी, आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करू पाहतोय. आणि आम्ही एका जीबी मध्ये आपल्याला दाखवलं होतं, आमच्या पहिल्या जीबी मध्ये, की जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो प्रवास आहे तो बैलगाडीमध्ये वसुलीचे मेळावे घेऊन सुरू होण्यापासून आज AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यासाठी इथं चित्रफित तयार करण्यात आलेली आहे. मागे वळून पाहिलं पाहिजे. वेग फार आहे. फार कमी कालावधीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हे यशोगाथा गाठलेली आहे. प्रत्येक त्या योजनेमध्ये पारदर्शकता, प्रत्येक त्या कारभारामध्ये पारदर्शकता. अनेक योजनांचा उल्लेख इथं होतो, अनेक योजनांचा लाभ आपल्या सर्वांना मिळतो. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की ही एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक असेल की जिथं साहेब मला कर्ज द्या म्हणून कुणाला वशिल्याचं पत्र द्यावं लागत नाही. लोनच्या मीटिंगमध्ये माझं आज प्रस्ताव आहे असं सांगावं लागत नाही. जो सिस्टमनं नियमामध्ये कर्ज पात्र आहे त्याला कर्ज सुलभतेनं त्वरित तिथं दिलं जातं. अशी सिस्टम आदरणीय साहेबांनी जी लावून दिली त्याचाच आम्ही रोज आमच्या कारभारामध्ये त्याचं अवलोकन करतो आणि त्या पद्धतीनंच तो कारभार पुढे नेत आलेला आहे. 5 वर्षा पहिलं जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेस साहेबांनी एक घोषणा केली होती की जिल्हा मध्यवर्ती बँक 3 लाखापासून 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देईल. ती त्या निवडणुकीची घोषणा होती, पण आमच्यासाठी तो आदेश होता. पहिल्या संचालक बोर्डाच्या मीटिंगमध्ये तो आदेश आम्ही स्वीकारून ते मिनिट्स फायनल करून त्वरित त्या कामाला आम्ही सुरुवात केली. पण ते काम जर आम्ही सुरू केलं असतं तर 3 ते 5 लाखापर्यंत कर्ज वाटपाची योजना राहिली असती. पण खऱ्या अर्थानं साहेब 3 ते 5 लाखाच्या योजनेचा लाभ लोकांना मिळाला नसता. त्याच्या पहिलं जे आपण काम केलं, एक अभ्यास गट तिथं बसवला. क्षेत्रफळावर पीक पद्धतीला स्केल ऑफ फायनान्स आपण वाढवायला घेतला आणि तो जेव्हा आपण त्याला मंजुरी दिली त्या स्केल ऑफ फायनान्सला आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की तो स्केल ऑफ फायनान्स ऊस पीक असेल, सोयाबीन असेल, बाकीच्या पीक पद्धती असतील, सर्वात जास्त हेक्टरी स्केल आता लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे. आणि त्याच्यामुळे आपण आज 1780 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करू शकतो. आणि या शेतकऱ्यांना म्हणावं तेवढं कौतुक केलं पाहिजे. 1780 कोटीचं जेव्हा वाटप झालं तर आमच्या अनेक अधिकाऱ्यांना, MDंना मनामध्ये दुगदुग होती की वाटप तर झालं, हे वसूल होणार आहे का नाही. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम केला पाहिजे की तुम्ही सगळे शेतकरी सभासद, चेअरमन, गट विकास आणि गावातली मंडळी 99% कर्ज वसुली आपण त्या काळामध्ये करू शकलो. हे विक्रम की 1780 कोटी दिल्यानंतर 99% पर्यंतची वसुली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यावेळेस नोंदवली. आपला हा मराठवाड्यातला भाग कधी आसमानी तर कधी सुलतानी,
पण तरी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा ही मराठवाड्यातली मातीतली माणसं प्रत्येक त्या आसमानी व सुलतानी संकटाला तोंड देत आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुली मात्र ते करून देतात. आणि आता ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलं महाविकास आघाडी, मग महायुती, 2 सरकार आपण पाहतोय. महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफी दिली, महायुती सरकारनं कर्जमाफी दिली. महाविकास आघाडी सरकारनं प्रोत्साहनपर अनुदान दिलं, महायुती सरकारनं मंजूर केले, अजून खात्यावर यायचं राहिलंय. पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना मला कौतुक करायचं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं. त्याने जे काही आपण नियम संचालक मंडळामध्ये घेतो त्यांच्या हिताचे घेतो, पण खऱ्या अर्थानं तो लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे कर्मचारी, आमचे HODs, आमचे व्यवस्थापक, आमचे शाखा प्रमुख, आमचे फील्ड ऑफिसर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. हे कोणत्या कठीणाईमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला सेवा देतात. कोविडच्या काळामध्ये तर त्याचं विक्रम झालं की आपण घरापर्यंत जाऊन त्या अडचणीमध्ये लोकांच्या पगारी केल्या. आणि आज आपण पगारी जेव्हा करतोय तर व्हॅनच्या माध्यमातून आपण पगार त्या गावापर्यंत पोहोचवतोय. व्हॅनच्या माध्यमातून जेव्हा पगार आपण गावामध्ये पोहोचवतोय तर त्या माया माऊलीला त्रास होऊ नये म्हणून बाबासाहेब पाटील आता आपण बसायला चटई, आसरा छताचा आणि पाण्याची व्यवस्था हे सगळं देखील बँकेच्या माध्यमातून आपल्या ह्या कर्मचारी वर्ग गाव पातळीवर जाऊन देत ही सेवा देत आहे. ही सेवाभावी संस्था आहे आणि सेवा देणं आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. ह्यासाठीच हे पद आम्ही स्वीकारलं होतं, ही जबाबदारी आम्ही स्वीकारली होती. प्रत्येक त्या घटकाला जो आमच्या स्पर्शात येतो त्याला लाभ ह्या संस्थेचा झाला पाहिजे, संस्थेच्या माध्यमातून झाला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवूनच आम्ही गेली 5 वर्ष काम करतोय. सर्व संचालक बोर्ड काम करतोय. खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत की एखाद्या नवख्या कधी सोसायटीमध्ये न गेलेल्या देखील व्यक्तीला चेअरमन म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं, त्याला काम करण्याची संधी मिळवून दिली आणि त्याच्या मागे भक्कमपणे आपण त्या प्रत्येक निर्णयाच्या मागे उभे राहिलात म्हणून ते धाडस आम्हाला करता आलं. अनेकदा आमच्या सहकार्यामध्ये आमची चर्चा होत असते की लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला हे कसं जमतं, तुम्हाला हे कसं जमतं. तर काही आमचे आता मित्र आहेत, कारण की आता माझ्या बॅचमधून जेव्हा विधिमंडळात आम्ही गेलो त्या बॅचमध्ये मी फक्त एकटाच असेन जो आता जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चेअरमन आहे. बाकीचे आमचे आमदार आहेत, बाकीच्या संस्था वगैरे ते पाहत असतील, पण त्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडून आलेल्या पैकी मग त्यांना ते कौतुक वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की मराठवाड्यातल्या मागासलेल्या भागामध्ये जिथं दुष्काळ असतो, कर्जमाफी, आसमानी सुलतानी संकट कायम असतात, तुम्हाला हे सगळे निर्णय घेण्याचं धाडस कुठून येतं. तर आमचा एक सहकारी म्हणला, अहो तो विलासरावचा छावा आहे, धाडस घेऊन जन्माला आलाय. जन्म मराठवाड्यातला, संघर्ष जरी आमच्या 5वीला असेल तरी आम्ही मागे हटणार नाही, मागे सरणार नाही. प्रत्येक संघर्षाचा लढा उभा करत पुढे पुढे जाण्याचं काम आम्ही सर्वजण इथं करत आलेलो आहोत. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबद्दल लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या व्याज परतावा योजनेचा विषय, 3 ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कसं. अनेक लोक आमच्यावर टीका करतात, हे लोक कुठे आहेत, पेपरवरच आहे का, घोषणेतच आहे. बिनव्याजी कर्ज देत नाही, 3 लाखापर्यंत देते. अनेक रोजगार निर्मिती. आम्हाला समाधान आहे की आम्ही बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असल्यामुळं, आणि साहेबांचं मला ते वाक्य अजून आठवतं, अनेक भाषणांमध्ये साहेबांनी उल्लेख केला की कुठल्याही लग्न सराईमध्ये जर आपण गेलो, जर वाढप्या आपल्या ओळखीचा असेल तर एखादी भाकर जास्त आपल्याला तो देईल, एखादा नुकतीचा लाडू जास्त आपल्याला देईल. आणि त्याच पद्धतीनं बाबासाहेब पाटलांनी लातूर जिल्ह्याच्या रोजगार निर्मितीमध्ये एक विक्रमी असा निर्णय घेतला की जो सहकार खात्याचा आता राज्याचा निर्णय झालाय. साहेब नेहमी म्हणायचे जे जे नवं ते लातूरला हवं, पण आता लातूर त्या पॅटर्न मध्ये गेलेला आहे
की जे लातूरमध्ये होतं ते बाकी सगळ्यांना हवं. शिक्षणाचा पॅटर्न लातूर सारखा असावा, सहकारातला पॅटर्न लातूर सारखा असावा, सहकार क्षेत्रात चालणारे साखर कारखान्याचा पॅटर्न लातूरचा असावा, हार्वेस्टरचा पॅटर्न लातूरचा असावा, रोजगार निर्मितीचा पॅटर्न लातूरचा असावा आणि पेपर न फुटता रोजगार भरती व्हावी हा पॅटर्न देखील लातूरचाच असावा. आम्ही मागे ऐकलं होतं फक्त ढग फुटतात, तिथपर्यंतच माहित होतं आम्हाला. ढग फुटतात मुंबईत झालं होतं, त्याच्या पलीकडे काय फुटतं मला माहित नाही. पुन्हा कोणी भोपळा फोडतो, फुगा फोडतो, हे सगळं ठीक आहे. अलीकडे भलतंच काय काय फुटायला लागलंय, त्या विषयात मी जाणार नाही. पण इथं एक आदर्श पद्धतीनं आम्ही ती जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती करू शकलो आणि होत करू, अभ्यास करून चांगले मार्क घेऊन आपल्या जिल्ह्यातले भूमिपुत्र आणि पुत्री तिथं पास झाले, त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि आज ते कामामध्ये तुमच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत, ह्याचा अभिमान आम्हाला वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती त्या त्या जिल्ह्यात व्हावी. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती होईल, रोजगार निर्मितीचा अवसर त्यांना मिळेल. ह्या सगळ्या निर्मिती आता तुमच्या निर्णयामुळे बाबासाहेब पाटील आपण अनेक अधिकार जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलेले आहेत. तर पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा रोजगार निर्मिती होईल तर मला खात्री आहे त्यापर्यंत 100% भरती ही जिल्ह्यातल्याच लोकांना मिळेल असाही निर्णय येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजे. आणि तेवढंच नाही, कर्जमाफी महायुती सरकारने दिली. आम्ही जरी विरोधात असो, चांगल्याला चांगलं म्हणणं आम्हाला ह्यांनी संस्कार दिलेले आहेत. शेतकऱ्यांची गरज होती, काळाची गरज होती, कर्जमाफी त्यांना मिळाली पाहिजे आणि महायुती सरकारने ती कर्जमाफी दिली. आणि फक्त बाबासाहेब असल्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या वाटपामध्ये सर्वात अधिक रक्कम ही लातूर जिल्ह्याला आवर्जून त्यांनी दिली. तुमच्या सर्वांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला यश आलं. आता इथं थांबून चालणार नाही, कारण का सरकार कुणाचं जरी असेल पण सहकार मंत्री आम्हाला आमचे वाटतात. तर बाबासाहेब आमची सगळ्याच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्या सभेच्या वतीनं आपल्याकडे मागणी करणार आहे की आपल्याकडं शेतकरी नियमित कर्जफेड करणारा आहे. अजितदादाचा आदर्श घेऊन ज्यांनी पहिल्यांदा प्रोत्साहनपर योजना महाविकास आघाडीच्या अर्थमंत्री असताना दिली, तर दुसऱ्यांदा मोठी योजना, मोठा लाभ आपल्या माध्यमातून लातूरच्या शेतकऱ्यांना मिळावा अशी आमची अपेक्षा. आणि त्याच्यामध्ये लातूरला जास्तीचा खारीचा वाटा तुमच्या माध्यमातून मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये बाबा हे फडणवीस साहेबांपर्यंत जाऊ द्या, सुनेत्राताई वहिनींपर्यंत जाऊ द्या, एकनाथजी शिंदेपर्यंत जाऊ द्या की शेतकऱ्यांचा आवाज बाबासाहेबांच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये आपला प्रतिनिधी तिथं आहे, आपल्या विचाराचा माणूस तिथं आहे, कामाचा माणूस तिथं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्त लाभ येणाऱ्या काळामध्ये घ्यायचा. 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो थोडीफार बँकांची तुलना होतेच. अनेक भाषणांमध्ये आम्ही ऐकलं की लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची तुलना, मग इकडं उस्मानाबाद मध्ये काय चाललंय, नांदेडकडंच काय चाललंय, बीडकडं काय चाललंय. मी आता पत्रकारांना विनंती करणार आहे, आता इकडं काय चाललंय बघू नका. SBI मध्ये काय चाललंय, HDFC मध्ये काय चाललंय, युनियन बँक मध्ये काय चाललंय, बँक ऑफ बरोडा मध्ये काय चाललंय, पुणे जिल्हा मध्यवर्ती मध्ये काय चाललंय, सातारा कोल्हापूर मध्ये काय चाललंय, ते पाहून आम्हाला सांगा. आमची तयारी आहे की त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही उतरलेले आहोत आणि गेली 5 वर्ष त्या स्पर्धेमध्ये उतरून आम्ही विक्रमी उलाढाल, आर्थिक उलाढाल या बँकेची दाखवलेली आहे. मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की तुमचा उद्देश काय. तुम्ही नवीन चेअरमन झाला, संचालक बोर्ड आलंय, पत्रकारांना आम्ही अवलोकन केलं, त्यांना सांगितलं तुमचा प्लॅन दाखवा. तर आम्ही त्यांना प्लॅन सांगितला. आम्हाला 10,000 कोटीची बँकची उलाढाल करायची, 100 कोटीचा नफा करायचा, रोजगार भरती करायची. सगळ्यांनी लिहून घेतलं, पण मनामध्ये वाट पाहत होते. गडी बोललाय खरं, गडी बोललाय खरं, जरा थांबून बघू. तर त्याच्यानंतर आज त्यांना मला सांगताना अभिमान वाटतो की आज आपल्या बँकेचा टर्नओव्हर 9,200 कोटी झालेला आहे. त्या बँकेची गतवर्षामध्ये सातत्यानं आमचा ग्रॉस प्रॉफिट हा 100 कोटीच्या पुढे राहिलेला आहे. आमचा परतावा म्हणजे जेव्हा पहिलं संचालक मंडळ, मागच्या संचालक मंडळामध्ये 9 कोटीचा निव्वळ नफा होता काका, 9 कोटी.
ह्या वर्षाचा निव्वळ नफा 65 कोटी आहे. तर ज्यांना गणिताचा नाद आहे, आकडेवारीमध्ये किंवा टक्केवारीमध्ये सांगायचं झालं, 500% वाढ आम्ही आमच्या नफ्यामध्ये केलेली आहे आणि ते करून दाखवलेली आहे. सातारा असेल, पुणे असेल, आमच्यापेक्षा 4-5 पट मोठ्या त्या बँका आहेत. गतवर्षीचा आमचा नफा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुलनेमध्ये आम्ही दिलेला 72 कोटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती दिलेला 72 कोटी. हे नियोजन आम्ही पाळलं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे गेल्या 5 वर्षाचा हिशोब घेतला तर 496 कोटीचा ढोबळ नफा झालेला आहे, 297 कोटीचा निव्वळ नफा झालेला आहे. आणि मग नेशन बिल्डिंग, राष्ट्रासाठी तुम्ही काय करताय? जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, शेतकऱ्यासाठी तुम्ही केलं, नोकरांसाठी केलं, कर्जदारांसाठी केलं, देशासाठी काय केलं? तर देशाच्या तिजोरीमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं गेल्या 5 वर्षामध्ये 96 कोटीचा आयकर जमा केलेला आहे. सरकारचं 1 रुपयाचं आम्ही अनुदान मागितलं नाही, सरकार समोर कधी मदतीचा हात आम्ही दिला नाही. पण प्रत्येक वेळेस संकटामध्ये, कोविड असेल, कुठं पूर आला असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेनं स्वतःच्या निधीतून सरकारला मदत करण्याचं काम केलं. अनेक असे उपक्रम घेण्याचं काम केलं. शुभमंगल सारखी योजना, शेतकऱ्याच्या मुलाला 40-40 लाख, 50-50 लाख, 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्याच्या फीसाठी. बचत गटांच्या कर्जामध्ये वाढ 2 पासून 5 लाखापर्यंत. कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये वाढ. गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या पोटी आम्ही 50 कोटी रुपये रक्कम अदा केलेली आहे. त्यांचे पण प्रपंच चालले पाहिजे. शिक्षक पगारदार संस्थेचं त्यांनी सांगितलं गोविंदपूरकरनी की शिक्षकांच्या कर्जावर पहिलं सिलिंग लिमिट होती 20 लाख रुपयाची, 15 ते 20 लाख. तर आम्ही म्हणलं त्यांची पगार मोठी असेल, त्यांना इक्वल टू पे, त्यांच्या परतफेड क्षमतेनं आपण त्यांना कर्ज वितरित केलं पाहिजे. आणि प्रत्येक त्या शिक्षक कर्जदाराचा बँकेनं स्वतःच्या हाताने 45 लाख रुपयाचा विमा उतरवलेला आहे. बँक प्रीमियम भरते त्या विम्याचं, त्यांना नाही मागत. प्रत्येक त्या घटकाची काळजी. शेतकऱ्यांसाठी आम्ही विमा कवच उतरवलेला आहे, मेडिकलसाठी असेल, अनेक ह्या गोष्टी आम्ही ह्या कालावधीमध्ये करू शकलो, ह्याचं समाधान आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला आपल्याला समोर जायचंय. निवडणुकीच्या माध्यमातून आपण परत एकदा सहकार पॅनल, सहकार महर्षी जे पॅनल देतील त्या पॅनलच्या मागे सक्षमपणे आपण उभे राहताल. अनेक संचालकाच्या मनामध्ये आम्ही आहोत का नाही आहोत, काही चिंता करायची गरज नाही. दिलीपराव देशमुख ज्या गाडीचे विठ्ठल आहे, ते विठ्ठलाची वारी सहकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सहकारपूर्ती, स्वप्नपूर्ती कायम ठेवेल, ह्याची नियोजन त्यांनी त्यांच्या मनामध्ये केलेलं आहे. बाबासाहेबांची साथ त्यांच्यासो आहेच. हा दोघांचो का जोडा येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र उतरल्यानंतर निकाल काय लागेल ह्याच्या आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आता फक्त एवढंच पाहायचंय की विरोधाला विरोध म्हणून कुणाला निवडणूक लढवायची असेल का, आमचा कारभार म्हणून जे चांगलं करतायत चांगलं करा, अजून अधिक आमच्याकडून सल्ला घेऊन अजून काही चांगलं होत असेल आमचंही सहकार्य घ्या, असं म्हणणारे आता आम्ही त्यांची वाट पाहतो. आता बॉल त्यांच्या कोर्टमध्ये आहे. टीकेला टीका करणं, उगाच काहीतरी भाषण, ऑडियन्स मिळालं की काहीतरी बोलायचं, पण त्याला तथ्य लागतं. जे तुम्ही आरोप करता ते आरोप तुम्हाला सिद्ध करता येत नाही. आरोप करायचे आणि पळून जायचं, ह्याच्या पलीकडं आपण काही करत नाही. पण आम्ही जे केलंय, आमचा जो अहवाल आहे तो तुम्ही वाचला पाहिजे. त्याच्यातून जो फायदा झालाय त्या भागातल्या चेअरमनला, व्हाईस चेअरमनला, शेतकऱ्याला विचारलं पाहिजे. तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला ते सांगतील की बरं चाललंय, आमचं भलं होतंय, आमच्या प्रपंचाची काळजी आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आमच्या चुलीचं नातं आहे, त्यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, अजून आपल्याला पुढं कसं जायचंय. एकमेकाला सहकार्य करून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला, जी आता 10,000 कोटीवर टप्प्यावर पोहोचलेली आहे, की पुढच्या 5 वर्षामध्ये 15,000 कोटीचा टप्पा कसा पार पडेल, ह्याच्याकडे आपल्याला सहकार्य करून काम करण्याची काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद ज्या पद्धतीनं आपण आमच्या मागे उभा केला, तुमच्या आशीर्वादाचे ऋण, तुमच्या प्रेमाची सावली अशीच आमच्या डोक्यावर राहू द्या. आपला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून जे काही मला करता आलं, आमच्या संचालक बोर्डाचा प्रतिनिधी म्हणून जे काही आम्हाला करता आलं ते आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बरंच काही आम्ही करू शकलो, बरंच काही अजून करायचं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला AI च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज वाटप करायचं आहे. तुमच्या घरात बसून तुम्ही व्हिडिओ KYC करून बँक खातं उघडू शकता.
ह्याची व्यवस्था करायची आहे. मायक्रो ATMच्या माध्यमातून तुमच्या घरापते येऊन आमचा बँकेचा कर्मचारी तुमची थोडीफार जी ठेवी आहे ती बँकेत भरू शकेल, ह्याची आम्हाला व्यवस्था करायची आहे. अजून आम्हाला बँकेचा विस्तार करायचा आहे. सहकार मंत्री आपल्याकडे बसलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे मागणी आणि केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी पाठवलेलीच आहे. या खात्याचे मंत्री अमितभाई शाह आहेत, मोहोळजी आहेत, महाराष्ट्रामधून बाबासाहेब पाटील आहेत, की आता 122 ब्रांचचा कारभारामुळे आमचं आता काम पूर्णपणे जिल्ह्यामध्ये जात नाही. आम्हाला किमान 25-50 ब्रांचची परवानगी आपण जर मिळवून दिली तर येणाऱ्या काळामध्ये हा व्यवसाय आपल्याला गाव पातळीपर्यंत पोहोचवता येईल. चांगल्या गावांमध्ये शाखा, आता सगळे गावं शहरांचं रूप घेत आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला पोहोचवता येईल. आणि बाबासाहेब, एक धाडस म्हणून अजून एक आपल्याला सांगू इच्छितो की जसं प्रत्येक बँकेला आम्हाला सगळे निकष RBIने लावलेले आहेत की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं RBIच्या नियमात राहून सगळ्या काही गोष्टी पालन केल्या पाहिजे. पण मी म्हणल्यासारखं शाखा वाढवण्याची परवानगी आम्हाला मिळावी. आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक त्याच्या शाखा इतर जिल्ह्यामध्ये करण्याची आम्हाला आपण जर परवानगी दिली तर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन लातूरसारखा पॅटर्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करता येईल. कारण की HDFCचं बँक कुठेही आहे, SBI कुठेही आहे. जर आम्ही सगळे नियम पाळत असू तर अशा काही मोजक्या बँकेला आपण ते मुभा खुली केली पाहिजे की जर शेतकरी अडचणीत आहे तिथं आपण जर आपली शाखा ओपन करून ह्या सुविधा त्यांना देऊ शकलो, त्यांना लाभ पोचवू शकलो आणि सहकाराचं जाळं अजून अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पसरू शकलो तर ह्याचाही आपण येणाऱ्या काळामध्ये विचार करावा. ह्याच्यासाठीही महाराष्ट्र राज्य सरकारनं केंद्र शासनाला विनंती करावी की ज्या मोजक्या चांगल्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत ते त्यांच्या जिल्ह्यापर्यंत सीमित का, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जर असेल त्यांचा विस्तार झाला पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे, तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला इथं तुमच्यासारखं मिळत नाही, आम्ही लातूरमध्ये जन्मलो नाही तर आमची चूक काय. त्यांची चूक नाही आहे, ते महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. तर जे काही महाराष्ट्रामध्ये चांगलं होतंय, जे काही लातूरमध्ये चांगलं होतंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये असे अजून विक्रमी निर्णय आपण घेताल अशी आशा करतो, अपेक्षा करतो. परत एकदा आपण सर्वांनी मला ह्या 5 वर्षामध्ये सहकार्य केलं, मला समर्थन दिलं, मला सांभाळून घेतलं. थोडंफार माझं कधी वर खाली झालं असेल तर हात जोडून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण माझ्या बोलण्यामागचा, शब्द फेकण्याचा मागचा उद्देश एवढा होता की त्याची सोय झाली पाहिजे. त्यामुळं माझ्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, आपण सर्वजण त्यासाठी काम करतोय हे डोळ्यासमोर दृष्टिकोन करून पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.